बोला. 7 किलोचं मशीन आहे. एका 7 जोड कपडे यामध्ये तुम्ही टाकू शकताय. कपडे टाकताना खिशामध्ये टाचन पिन कॉइन चेक करून टाकायचे. कपडे टाकला, दरवाजा लावायचा, हे एवढा सॉफ्टली असा लॉक झाला पाहिजे, एकदम जोरात आपटायचं नाही त्याला. नळ कायम 24 तास ऑनच पाहिजे. तिथून ऑन केला, पावडर वगैरे असेल तुमची डिटर्जंट वगैरे ती ह्यामध्ये टाकायची. लिक्विड असू दे किंवा डिटर्जंट असू दे इथंच टाकायची. जेवढी लागणार आहे तेवढीच टाकायची, एकदम टाकून ठेवायची नाही. ठीक आहे. सॉफ्टनर वगैरे काय वापरत असतील कम्फर्ट वगैरे तर ह्यामध्ये टाकायचं. आणि डेटॉल वगैरे काय वापरत असेल तर हे निळ्या बॉक्समध्ये टाकायचं. आता ते आहे लिक्विड, ते इकडे टाकायचं धुवायचं. अच्छा. तिथून ऑन केला, फर्स्ट पॉवर बटन इथून होते. निवड ड्रॉट जिथे जाते ना तिथला हा प्रोग्राम चालू असतो. इथं जर रिफ्रेश दिलेला आहे तर प्रोग्राम सेट केला, स्टार्ट बटन दाबला की मशीन चालू होते. याचा रिफ्रेश दिलेला आहे. जास्त दिवस कपडे कपाटात वगैरे ठेवलाय, त्याचा वास घालवायचा असेल तर हे रिफ्रेशचा प्रोग्राम दिलेला आहे. जास्त कपडे नाहीत, जास्त घाण नाहीत, लगेच धुवून काढायचे असतील तर क्विकला लावायचे, 15 मिनिटात होतात. खेळायचे काय कपडे असतील तर स्पोर्ट्स वेअरला लावायचे. कलर जाणारे ब्रँडेड जीन्स वगैरे असेल तर जीन्सला लावायचे. जाड वगैरे डुवेट म्हणजे जाड गोधडी वगैरे काय असेल तर डुवेटला लावायचे. हे आतला स्टीलचा ड्रम क्लीन करण्यासाठी सेल्फ क्लीनचा वापर केला जातो. हे 3 महिन्यातून एकदा करायचं. पांढरे शर्ट्स वगैरे काय धुवायचे तर शर्ट्सला लावायचे. समजा बाहेर कपडे धुतला, आत फक्त वाळवायचे असतील, नुसता ड्राय करायचे असेल तर स्पिनला लावायचे. बाकीच्या प्रोग्राममध्ये धुताय, खळबळते, वाळवते, सगळं ऑटोमॅटिक करते. एक्स्ट्रा जर कधी नुसतं वाळवायचं असेल तर स्पिन करू शकताय. चादर बेडशीट वगैरे काय धुवायचं तर डेली केलं लावायचे. रोजचे वॉश काय असेल तर डेली लावू शकताय. लहान मुलांचं काय असतं ते बेबी केअरला. आजारी पेशंटचे दवाखान्याचे काही कपडे असतील तर लेजंडला लावायचे. रेग्युलर जे आपले वापरातले कपडे आहेत बारीक सारीक सगळे ते मिक्सला लावायचे. हे सिंथेटिक ड्रेस वगैरे काय असेल तर सिंथेटिकला लावायचे. आणि ब्लेझर वगैरे काय धुवायचं तर कॉटनला लावायचे. इथे बंद होते. हे बटन इकडे पण फिरते आणि इकडे पण फिरते, कुणीकडे पण फिरवा चालते. आणि टायमिंग वगैरे हे सगळं ऑटोमॅटिक येते. टायमिंगची काय गरज नाही. त्यानंतर एक्स्ट्राचे प्रोग्राम दिलेले आहे. हे डिले वॉश आहे, स्टार्ट करायचे अगोदर करायचे. हे डिले वॉश आहे, हे कसं टायमर आहे एक प्रकारचं. समजा एक 24 तासाचं टाइम दिलेला आहे. समजा आपण एक 6 तास लावला, स्टार्ट बटन दाबलं तर मशीन 5 तासानंतर चालू होते, ऑटोमॅटिक 1 तास धुते आणि बंद होते. त्याचा काय आपल्या उपयोग होत नाही. त्यांचा स्टीम आहे. जर कपडे बॅक्टेरिया वगैरे असेल तर कपड्यांमध्ये फंगल इन्फेक्शन वगैरे कपडे असेल तर स्टीमला लावायचं. वाफेद्वारे ते क्लीन करते. ठीक आहे. पाणी थोडंच घेते, वाफ जास्त देते. हे जर पाहिजे असेल तर लावू शकता, नसेल तर काय कंपल्सरी नाही आहे. गरम पाण्यात जर हे कपडे धुवायचे असेल तर टेम्परेचर वाढवून ठेवू शकता. रेग्युलर ते 30 डिग्री घेते म्हणजे कोमट पाणी घेते. त्यापेक्षा जर कडक पाहिजे असेल तर ते टेम्परेचर वाढवू शकता. स्पीड आहे, जेव्हा ते कपडे हे ड्राय करते, आता जसं फिरत होतं तसं हे RPM आहे, हे तुम्ही सेट करू शकता. नसेल तर ऑटोमॅटिक घेते त्याचे. एक्स्ट्रा रेंज पहिल्यांदा कपडे धुतो, नंतर खळबळते. एक्स्ट्रा जर खळबळ असेल तर P1 P2 लावून ठेवू शकता, फक्त त्यामध्ये ऍड होते. रेग्युलर काय इथं मिक्सला लावला तर स्टार्ट बटन दाबलं की चालू होते. एकदा स्टार्ट झालं की इथं क्लॉक करून म्हणजे आवाज येते, हे लॉकचा, हे लॉक होते. जोपर्यंत पूर्ण प्रॉब्लेम होत नाही तोपर्यंत हे लॉक उघडत नाही. त्यानंतर ऑटोमॅटिक इथे एंड म्हणून दाखवते आणि लॉक उघडते. इथं ऑटो दाखवते, कपड्याची लेवल घेणार, त्यानंतर तुम्हाला टायमिंग शो करणार. म्हणजे त्याचं ते धुवून ट्राय करून हां ड्राय केअर 70% वाळतात ते कपडे. एक तास 14 मिनिट. आता काही कपडे नाही त्यामुळे दाखवले. कपडे कमी असेल तर कमी पण टाइम घेते, जास्त आपण पण सेट करू शकतो ना. टायमिंग हे सेट करू शकत नाही, फक्त प्रोग्राम सेट करू शकतो. प्रोग्रामनुसार टायमिंग फिक्स आहे. हे तिन्हीला ऑटोमॅटिक घेते. कपडे कमी असले तर कमी टायमिंग येते, जास्त कपडे असले तर जास्त टायमिंग येते. बाकीच्या प्रोग्राममध्ये जे टायमिंग फिक्स आहे, ते मिनिटाला 15 मिनिटं म्हणलं की 15 मिनिटं. स्पोर्ट्स वेअरला 26 मिनिटाचा आहे, ह्याला काय तर 50 मिनिटाचा द्यायचं आहे. बाकीचे प्रत्येक प्रोग्रामला सेट आहे त्याची टायमिंग.